मदत केली आहे का किंवा त्याला घरामध्ये किंवा इतर ठिकाणी कोणी आसरा दिला होता का, त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही सविस्तर तपास करणार आहोत. त्याच्यावर यापूर्वी 8 गुन्हे दाखल आहेत आणि त्या गुन्ह्याची सद्यस्थिती किंवा त्याबाबत इतर अधिकची माहिती स्थानिक पोलीस स्टेशन तुम्हाला देईल. त्या सर्व गोष्टी या तपासामध्ये निष्पन्न करणार आहे. पोलीस कस्टडीमध्ये तो गुन्हा केल्यानंतर तो कुठं गेला, त्यानं काय काय गोष्टी केल्या, कुणाला भेटला, कुठं थांबला वगैरे या सर्व गोष्टी तपासामध्ये आता निष्पन्न होतील. तेच मी मगाशी सांगितलं की त्याच्या जे पूर्वी जे गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये त्या बेल ऑर्डर्स असतील किंवा जे काही तपासाचे कागदपत्र असतील त्याची पुन्हा आम्ही तपासणी करू. त्या गोष्टी आता सगळ्या तपासात येतील ना. जे काय हा गुन्हा संवेदनशील आहे, एक मिनिट, हा गुन्हा अतिशय संवेदनशील आहे. आम्ही त्याचा एकदम शास्त्रोक्त पद्धतीनं सर्व बारकाईनं फॉरेन्सिकच्या मदतीनं सर्व बारीक असतील महत्वाचे असतील सर्व पुरावे आम्ही चांगल्या पद्धतीने हस्तगत करणार आहे. सर्व गोष्टी आम्ही रेकॉर्डवर आणणार आहे. त्याच्यामुळे आत्ताच त्याबद्दल माहिती सांगणं उचित होणार नाही. त्या सर्व गोष्टी तुम्हाला नंतर तपासामध्ये स्थानिक पोलीस स्टेशन माहिती देईल त्याबद्दल जे काय असेल. आता जे 1190/24 मध्ये जे कलम लावलेले आहे तपासात अधिकचा काही पुरावा निष्पन्न झाला तर त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई अधिकची कलम आम्ही लावून तेच मी सांगितलं की आरोपीने कुठं गुन्हा केला, कशा पद्धतीनं केला, कोणतं हत्यार वापरलं, ते मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कुणाची मदत घेतली, कशा प्रकारे घेतली, कोणतं वाहन वापरलं, या सगळ्या गोष्टी आपण तपासामध्ये निष्पन्न करणार आहे. बाकी झाले प्रश्न कल्याण में जो घटना घटी थी उसको लेकर आरोपी गिरफ्तार किया गया है, कहाँ छुप के था, किस तरीके से इसकी गिरफ्तार हुई, क्या कुछ इसका बैकग्राउंड है? 23 दिसंबर को पुलिस स्टेशन कोळसेवाड़ी के एरिया में 12 वर्ष की लड़की का जो अपहरण करके हत्या और बलात्कार का जो गुना दाखिल हुआ उसमें पुलिस स्टेशन में 1190/24 ये गुना दाखिल है. उसमें जो फरार आरोपी था विशाल गवड़ी, ये विशाल गवड़ी फरार था. उसके बारे में